नमस्कार, मी शिंदे सावध करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट कसं ओपन करायचं. ज्या विद्यार्थ्यांनी EBC स्कॉलरशिपसाठी किंवा महाडीबीटी पोर्टलमध्ये अकाउंट स्कॉलरशिप अप्लाय केला असेल, त्यांना आता नवीन फॉर्म भरा असतील किंवा त्यांचे फॉर्म रिअप्लाय असतील, अशा विद्यार्थ्यांना आधार बँक लिंक नसल्यामुळे रिअप्लाय किंवा रिव्हर्शन करता येत नाही किंवा नवीन फॉर्म भरता येत नाही. तर इंडियन पोस्ट बँकेमध्ये अकाउंट खोलून अकाउंट लगेच ओपन होतं आणि अकाउंट ओपन केल्यानंतर कमीत कमी 12 ते 24 तासाच्यामध्ये तुमचं आधारला बँक लिंक होते आणि ती बँक लिंक नंतर तुम्ही रिअप्लाय करू शकता. तर इंडियन पोस्ट बँकमध्ये अकाउंट कसं खोलायचं मोबाईलमध्ये हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता बघूयात की IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट ओपन मोबाईल कसं करायचं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट कसं ओपन करायचं. तुम्ही प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तिथं IPPB टाकून घ्यायचं आहे. तुमचा मशीन ओपन होईल, त्यात IPPB मोबाईल बँकिंग तुम्हाला दिसेल. तुम्ही ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन होईल. ॲप ओपन करायचं आहे. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट असेल त्यांनी लॉग इन क्लिक करायचे. ज्यांचं अकाउंट असेल त्यांनी ओपन युअर अकाउंटवर क्लिक करायचं आहे. तर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, इंडियन पोस्ट बँक अकाउंट ज्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे, या अकाउंटवर तुम्हाला EBC किंवा स्कॉलरशिपचे फंड असतील, ज्या विद्यार्थ्यांना जमा झाले नाहीत, ज्या विद्यार्थ्याचे फंड जमा झाले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्याचे फंड जमायला प्रॉब्लेम येतो आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अकाउंट खोललेलं आहे, ज्या विद्यार्थी ऑलरेडी अकाउंट खोललं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांचे EBC स्कॉलरशिप फॉर्म अप्रूव्ह झाले असतील, पण त्या विद्यार्थ्यांना अजून आधार बँक लिंकला प्रॉब्लेम येत असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची प्रोसेस आहे. आजचा अपडेट आहे की महाडीबीटी पोर्टलमध्ये पण सुद्धा इंडियन पोस्ट बँक अकाउंट खोलायला लावलेलं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्यांना आधार लिंकचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही इंडियन पोस्ट बँकेमध्ये अकाउंट खोला आणि तुम्ही काम करू शकता. तुम्हाला OTP असेल तर OTP तुम्ही टाकून घ्यायचा आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर असेल तो आधार नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आधार नंबर तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. आणि या दोन्ही चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा SMS येईल, OTP 1 टाईम पासवर्ड, तो परत तुम्ही टाकून घ्यायचा आहे. परत सबमिटवर क्लिक करायचं आहे. ओके, तुमचा अकाउंट होतं ओपन झालेला आहे. तुमची जनरल माहिती भरून घ्यायची आहे. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, नॉमिनेट असेल, तुमची माहिती भरून घ्यायची आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही केल्यानंतर तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, पॅन, कम्युनिशन ॲड्रेस, नॉमिनी ॲड्रेस
ही सगळी माहिती भरून घ्यायची आणि अकाउंट इन्फॉर्मेशन केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला EBC स्कॉलरशिप फंड तुम्हाला जे येणार आहे किंवा तुम्हाला आधारला बँक लिंक करण्याचे जे प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचे किंवा तेच महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची इथं आहे. तुम्हाला इथं मेड ऑफ अकाउंट स्टेटमेंट डिलिव्हरी हे तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे. या ऑनलाईन तुम्हाला सगळी जी माहिती असेल ती ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. दुसरी गोष्ट तर DBT मॅपिंग जे दिलेलं आहे तर तुम्हाला ह्यामध्ये आय ॲग्री टू रिसीव DBT इन IPP अकाउंट म्हणजे तुम्हाला जे डायरेक्ट बेनिफिट जे मिळणार गव्हर्नमेंटचे जे कुठल्या गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिप असतील किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या सरकारी योजना असतील ते जे तुम्हाला फंड मिळणार आहे किंवा तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळणार आहे किंवा जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे ते डायरेक्ट तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंटमध्ये पाहिजे का तर येसवर क्लिक करायचे किंवा जर तुम्हाला दुसरे कुठल्या अकाउंट पाहिजे असेल तर तुम्ही चेंज करायचं आहे. आणि तुम्हाला कुठली बेनिफिट आहे तुम्हाला नको असेल तर ते नोवर क्लिक करायचे. आपल्याला लक्षात ठेवा ह्या चारमधलं तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि तो निवडल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल तुमच्या मोबाईलवर. तो SMS आला म्हणजे आधार सेंडिंगचा SMS येईल आणि तर तुमचं कमीत कमी 12 ते 24 तासामध्ये तुमचं महाडीबीटी पोर्टल तुमचं अकाउंट लिंक होईल म्हणजे आधारला बँक लिंक होईल आणि मग तुम्ही महाडीबीटी पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही आधार बँक स्टेटसमध्ये जाऊन गेल्यानंतर तुम्ही तुमचं आधारला लिंक करू शकता. ह्याला कमीत कमी 12 ते 24 तासात तुमचं लिंक होईल. तर तुम्ही पहिला महाडीबीटी पोर्टलमध्ये आय ॲग्री टू रिसीव DBT इन IIP बँक अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचे. आय ॲग्री टर्म कंडिशन क्लिक करून तुम्ही सेव्हवर क्लिक करायचे. लक्षात ठेवा तुम्ही ही माहिती अशी हा ऑप्शन तुम्ही निवडून तुम्ही ह्याच्या केल्यानंतर तुम्हाला SMS येईल आधार सेंडिंगचा आणि मग तुमचा आधार सेंडिंगचा अप्रूव्हल होईल. ओके आपण सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन पॅन कम्युनिकेशन ॲड्रेस नॉमिनी डिटेल्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अकाउंट इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी माहिती भरून झाली आहे तुमची. त्यानंतर आपण बॅकला येऊया कंटिन्यू. पण तुम्हाला OTP येईल. तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन पॅन कम्युनिकेशन ॲड्रेस नॉमिनी डिटेल्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अकाउंट इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे. अकाउंट भरता तुम्ही इथं आय ॲग्री विथ रिसिव्ड DBT अकाउंटवर IPP अकाउंटवर क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला SMS थ्रू येऊन जाईल. माहिती भरून जाईल तुम्ही इथं कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यू क्लिक तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. ते तुम्हाला जी पाहिजे असेल तुम्ही बघू शकता. मोबाईल बँकिंग SMS बँकिंग मिसरेकल बँकिंग क्लिक करून ठेवा. तुमची जी माहिती असेल तुम्ही बघू शकता चेक करायचे. त्यामुळे तुम्ही माहिती बरोबर असेल चेक करून घ्यायची आणि जर काही चुकी असेल तर तुम्ही चेंज करू शकता आणि कन्फर्मवर क्लिक करायचे. तुम्ही जेव्हा कन्फर्मवर क्लिक कराल तुम्हाला एक SMS येईल 1 टाईम पासवर्ड. परत तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे. ओके तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आलेला आहे आणि कस्टमर ID नंबर आलेला आहे. त्या तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे. लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचा कस्टमर ID आणि तुमचा अकाउंट नंबर लागणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची बर्थडेट लागणार आहे. त्यामुळे हा कस्टमर ID आणि अकाउंट नंबर हा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे आणि तो तुम्ही यूज करायचा आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही गो टू होमवर क्लिक करायचं आहे. ओके तुमचं अकाउंट ओपन झालं तुम्हाला एक SMS आला असेल. SMS तुम्हाला तुमचा कस्टमर ID आणि अकाउंट नंबर आलेला असेल. त्यानंतर तुम्ही परत लॉग इनवर क्लिक करायचे. तुमचा अकाउंट नंबर जे तुम्हाला SMS आला असेल तो तुमचा अकाउंट नंबर तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. तुमचा कस्टमर ID तुम्हाला मिळाला असेल तो कस्टमर ID तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तुमची बर्थ डेट असेल ती बर्थ डेट तुम्ही तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला SMS आला असेल त्या SMS तुमचा अकाउंट नंबर आला असेल कस्टमर ID आणि बर्थ डेट तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा पिन नंबर सेट करायचा सेट पिन नंबर तुम्ही तुमचा 4 अंकडी तुमच्या लक्षात नंबर आला तुम्ही MPIN सिलेक्ट करायचा आहे. आणि सेट MPIN क्लिक करायचे. मग पुन्हा एक OTP येईल क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे आणि क्रिएट झालेलं आहे. तुम्ही लॉग इन करायचं आहे. ते तुमचा परत जे तुम्ही एम पिन टाकून अकाउंट ओपन करायचं आहे. बघा अशावर तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. तुम्ही सर्व्हिसमध्ये जायचं आहे. इथं आधार सेंडिंग तुम्हाला दिसत. आधार सेंडिंग तुम्ही त्या ऑप्शनमधला तुम्हाला सर्व्हिसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं आधार सेंडिंग ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे. आधार सेंडिंग ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं दाखवते तुम्हाला की सेंडिंग स्टेटस नॉट सीडेड. म्हणजे ऑलरेडी मगाशी मी इथं महाडीबीटी सेंडिंग नोट्सवर क्लिक केलं होतं. जे नोट इथं मगाशी तुम्ही पहिल्या ठिकाणी जर तुम्ही सेंडिंगवर क्लिक केलं असेल तर इथं तुमचा स्टेटस पेंडिंग दाखवेल आणि कमीत कमी 12 ते 24 तासाच्या तुमचा आधारला बँक लिंक होईल आणि तुम्ही महाडीबीटी पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही इथं तुमचा आधारला बँक लिंक करू शकता. जर काहींचं जर तुम्ही तिथं जर ऑप्शन निवडला नसेल, जर काहींचं मग ऑप्शन निवडलं नसेल किंवा चुकून राहिला असेल तर तुम्ही इथं आल्यानंतर पुन्हा जर तुम्हाला क्लिक करायचे इथं तुम्हाला दाखवते आय ॲग्री टू रिसीव डेबिट इन IPPB अकाउंट अँड व्हेरीफाय एक्झिटिंग इन विथ NPCI. म्हणजे तुमचं इथं अकाउंट NPCIला लिंक करून तुमचं बँकेला बी लिंक होऊन जाईल. तुम्ही जे क्लिक करायचं पहिल्या ऑप्शनवर आणि ते व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्ही टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला ते SMS येईल बघा. युअर ऑलरेडी हॅव युअर DBT मॅप टू स्टेट बँक ऑफ इंडिया. डू यू वॉन्ट यू टू चेंज युअर IPPB अकाउंट. ओके, म्हणजे ऑलरेडी स्टेट बँक ऑफ इंडियाला माझा अकाउंट ऑलरेडी रजिस्टर आहे SBIमध्ये. तर ती विचारतं की ते अकाउंट बंद करून तुम्हाला IPPB अकाउंट करायचं आहे का. तर तुमचं असेल, तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही ते येसवर करा. ऑलरेडी माझं SBI स्टेट बँक ऑफ इंडियाला अकाउंट रजिस्टर आहे. तर तुम्ही तर येस किंवा नको शकता. तुम्ही तर येस केलं तर तुमचं इंडियन पोस्ट बँकेचे अकाउंटचं बँक आधार लिंक होईल आणि मग मी ते येस करतो. ओके, तर तिथं व्हेरीफाय दाखवते आणि कन्फर्म दाखवते. तुम्हाला अशी SMS तुम्हाला असं दिल्यानंतर व्हेरीफाय दिसेल. तर कन्फर्म केल्यानंतर तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट जे आहे ते तुमचं आधार लिंक होऊन जाईल. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर मला एक OTP येईल. आणि सबमिटवर क्लिक करायचे. ओके, तुमचं अशी विंडो रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग सक्सेसफुली फॉर अकाउंट बँक वन आधार सेंडिंग फायनली प्रोसेड. म्हणजे तुमचं आधारला बँक लिंक प्रोसेसचं सेंडिंग केलेलं आहे. ते रेफरन्स नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला SMS पण आला असेल की डिअर कस्टमर थँक्यू फॉर रजिस्टर्ड मोबाईल बँकिंग. तुम्हाला एक आधार सेंडिंगचा एक SMS बी येईल तुम्हाला SMS मोबाईलवर की तुमचा आधार सेंडिंगसाठी पाठवलं आहे म्हणून. आणि हा पण तुम्हाला SMS आलेला आहे. तुमचं कमीत कमी 12 ते 24 तासामध्ये तुमचं आधारला बँक लिंक होऊन जाईल आणि तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन किंवा इथं तुमच्या ह्याला जाऊन तुम्ही लिंक स्टेटस करून तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता किंवा नवीन फॉर्म भरू शकता किंवा रिअप्लाय करू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली एक कमेंटमध्ये करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर जास्त सबस्क्राईब विसरू नका. धन्यवाद. तुम्ही पण होमपेजवर यायचे. होमपेजवर आल्यानंतर तुम्ही सर्चवर क्लिक करायचे. पण आधार सेंडिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथं रिक्वेस्टेड आणि सेंडिंग डेट 13/8/2021. म्हणजे तुम्ही आधार लिंक करायला रिक्वेस्ट पाठवली आहे आणि ती 13/8ला पाठवली आहे. तुमचे 2 ते 3 दिवस म्हणजे जास्त 12 ते 24 तासामध्ये तुमचा आधारला बँक तुमची इंडियन पोस्ट लिंक होईल आणि मग तुम्ही अप्लाय किंवा नवीन फॉर्म भरू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.